एकदा जंगलातून ऋषी पराशर प्रवास करत होते. त्यांच्या वाटेत यमुना नदी आली, पण तिथला नाविक अन्न ग्रहण करत होता. त्याने ऋषींना पाहून आपल्या मुलीला मत्स्यगंधेला आग्रह केला. ऋषींना नदीच्या दुसऱ्या काठावर सोड, कारण ऋषींचा वेळ वाया घालवणे योग्य नाही. मत्स्यगंधा ऋषींना घेऊन नदी पलीकडे निघाली. नदीच्या मध्यभागी पोहोचल्यावर ऋषींनी आकाशात एक अद्भुत नक्षत्र पाहिले. त्या नक्षत्रात एका महान तपस्वीच्या जन्माचा संकेत दिसला. तेव्हा त्यांनी मत्स्यगंधेला विचारले, तू माझ्या पुत्राची माता बनशील का? ऋषी असा प्रश्न का विचारत आहेत याचे तिला आश्चर्य वाटले. ऋषींनी तिला पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि नक्षत्रांचे गांभीर्य समजावून सांगितले. शेवटी मत्स्यगंधाने ऋषींची विनंती मान्य केली, पण त्याआधी तिने 2 वरदान मागितले. पहिले वरदान, तिला नेहमी राणीसारखे जीवन जगता यावे. दुसरे वरदान, तिच्या अंगावरून जो माशांचा वास येतो तो कायमचा नाहीसा व्हावा. ऋषींनी तिला दोन्ही वरदान दिले. ऋषींनी मत्स्यगंधेला नदीच्या एका तटावर नाव थांबवायला सांगितले. त्यानंतर आपल्या योगशक्तीने त्यांनी त्या तटाभोवती दाट धुके निर्माण केले. ते धुके एवढे दाट होते की त्याच्या आरपार पाहणे अशक्य होते. त्याच दिवशी ऋषी पराशर यांचा पुत्र कृष्णद्वैपायनाचा जन्म झाला. कृष्णद्वैपायन जन्मताच बोलू आणि चालू शकत होते. त्यांचा देखावा एका दिव्य तपस्व्यासारखा होता. कृष्ण म्हणजे श्यामवर्ण आणि द्वैपायन म्हणजे जो द्वीपावर जन्माला आला, म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असे नाव देण्यात आले. पुढे जाऊन मत्स्यगंधा सत्यवती म्हणून प्रसिद्ध झाली आणि कृष्णद्वैपायन हेच पुढे वेदव्यास म्हणून ओळखले गेले. त्यांनीच आपल्या धर्मातील 4 महान वेदांची रचना केली.